मुंबईतल्या कामाठीपुरामध्ये भीषण आग लागल्याची बातमी आता समोर येते। गल्ली नंबर 1 मध्ये ही मोठी आग लागल्याचं समजतंय। फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। आयशा हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागल्याची बातमी आता पुढे येते। मुंबईतल्या कामाठीपुरात आयशा हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर आग लागली आहे। गल्ली नंबर 1 मध्ये ही आग लागली असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान आगीचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विशाल सिंग यांच्याकडून। विशाल, नेमकी तिथे आता काय परिस्थिती आहे? आग आटोक्यात येते का? मानसी, जर आपण बघायला तर दुपारी 1:40 कंट्रोलला कॉल आला होता। कंट्रोलचा कॉल आल्यानंतर ताबडतोब घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत आणि जवळपास 8 गाड्या त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। पण एक चांगली गोष्ट अशी आहे की या आगीमध्ये अजून कोणीही आतला व्यक्ती असा अडकलेला नाही आहे। त्याचबरोबर जी माहिती मिळते त्यानुसार आगीवरती कंट्रोल होत चाललेला आहे, पण अजून आगीवरती पूर्ण कंट्रोल नाही आहे, पण ती आग अजून वाढत नाही आहे। म्हणजे असं बोलताय की आग सध्या कंट्रोलमध्ये आहे। मानसी, धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीबद्दल। तर कामाठीपुराच्या गल्ली नंबर 1 मध्ये ही आग लागली आहे। आग लागल्याचं कारण अजून मात्र अस्पष्ट आहे आणि काही नुकसान झाल्याची माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाहीये। तिथे फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि आग विझवण्याचे अजूनही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो कामाठीपुरातल्या गल्ली नंबर 1 मध्ये ही आग लागली आहे। मुंबईतल्या कामाठीपुरा भागातल्या गल्ली नंबर 1 मध्ये ही आग लागली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न फायर ब्रिगेड करून सुरू आहेत। फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। अजूनपर्यंत कुठलीही जीवितहानीची किंवा कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाहीये।